तर तिथे बराच गोंधळ असा होऊन जातं. आपल्याच पैकी काही लोक असे असतात जे तिथे येऊन गोंधळ घालतात विद्यार्थ्यांचा बोलण्यावर, आणि ते येऊन तिथे जेव्हा उभे राहतात आणि असे प्रश्न विचारतात की आपल्यालाही वाटतं की हा खरंच आपल्या मधला माणूस आहे का नाही. आता अजून एक सांगायचं की जेव्हाही आपण कोणताही खेळ खेळतो, की 8 किंवा 8 पेक्षा कमी खेळाडू असल्यास सर्व स्पर्धकांना समान संधी दिली नाही. अपवाद फक्त हातोडा फेक, याच्यामध्ये फक्त हातोडा फेक असा त्याच्यामध्ये तो आपल्या हाताला ग्लव्स वगैरे घालू शकतो. तपशीलसाठी हातोडा फेकीचे नियम पहा, तिथे आपल्याला अजून जास्त त्याच्यावरती प्रयत्न. मनगटास इजा होऊ नये म्हणून मनगटास बँडेज वापरण्यास परवानगी, तसेच पाठीच्या कणात म्हणजे तिथून उडी मारली त्याच मार्गाने जर तो परत येत असेल तर तो फॉल होईल. आणि बऱ्याच वेळेस हे गोंधळ तिथे होतो आणि त्याचे शिक्षकही ऐकलं तयार नसतो आणि विद्यार्थी ऐकलं नसतो. ते लक्षात घ्यायचं आहे की त्याला तसेच हॉकीसाठी आपलं संपूर्ण जीवन वाहून घेतलेले मेजर ध्यानचंदजी यांना आज आपण कृतज्ञतेने वंदन करणार आहोत. वंदन करूया. श्री चंद्रकांतजी सोनवणे, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आणि जनतेचे खरे सेवक म्हणून माननीय श्री चंद्रकांतदादा सोनवणे यांचे नाव विशेष यांनी आपलं संपूर्ण कार्य आणि आयुष्य सुद्धा क्रीडा संवर्धनासाठी समर्पित केलंय. शालेय पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या अनेक क्रीडा उपक्रमांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. त्यात त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. तेव्हा आदरणीय श्री बेलोरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी रवींद्र नाईक सरांचं स्वागत करावं. प्राप्त झालेला आहे. केवळ महाराष्ट्रापुरती नाही तर राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. सॉफ्टबॉल क्रीडा प्रकाराच्या प्रसार आणि प्रगतीसाठी विशेष परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत. अशा क्रीडाप्रेमींचं मनपूर्वक स्वागत करूया. मी आमंत्रित करते डॉक्टर रणजित पाटील सर यांना. त्यांनी त्यांचं कृपया स्वागत करावं. आमंत्रित करते. ते सतत प्रोत्साहन देत असतात. सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते श्री किशोर चौधरी सरांना. चला सर. प्रशिक्षण कार्यक्रमाकरता आपल्याला लोकप्रिय आमदार आदरणीय आमदार संबोधायचं. त्याचप्रमाणे छत्रपती आंबोडी आणि जळगाव जिल्ह्याचे प्रदीप जावळेकर सर, राणेजी कात्रेजी, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे राजेश जाधव सर, तुले सर, बेलोरकर सर,
आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या क्रीडा क्षेत्राकरता खास स्टेशन होणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आपण तो इमिजिएट प्लॅन केला 22 तारखेचा आणि मी सहज एक गुगल फॉर्म बनवून तो शेअर केला होता. माझं एक्सपेक्टेशन असं होतं की प्रत्येक तालुक्यातून 5 म्हणजे असं एक साधारण 150चं एक्सपेक्टेशन होतं 150 पर्यंत. आणि बेलवकर सर, राजेश जाधव सर आमचं बोलणं नाही झालं. त्या दृष्टीने हा हॉल तसा चांगला म्हणजे प्रशिक्षणाच्या दृष्टीने खूप चांगलं या ठिकाणी कॉलेजने सेटअप केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण हे ठिकाण पण घेतो. पण मला खरोखर आज आनंद झाला की जे मी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बघितलं 20 तारखेला मी रात्री बंद केलं त्याच्यात 257 रजिस्ट्रेशन झालेले होते जिल्ह्यात. पण आज 257 ज्यांनी रजिस्टर नाही केलं ते पण आलेले आहेत. त्याच्यामुळे तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही फिजिकली या ठिकाणी प्रेझेन्स. जनरली आपण काय करतो की आजकाल सगळे ऑनलाईन सेशन होतात. ऑनलाईन सेशन मध्ये आपल्याला माहिती आहे की एक तर व्हिडिओ बंद असतो, ऑडिओ बंद असतो, फक्त चालू असतं ते. नक्की आपण काय करत असतो ते आपल्याला नीट नसतं. आणि शुभांगी मॅडम ज्या आरजे पण या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं याचाही या प्रशिक्षणाचा एक चांगल्या पद्धतीने प्रमोशन ते रेडिओ मार्फत करतील. यापुढे सुद्धा आमचा असं विचार झालाय की आपल्या आपण या एमजे कॉलेज परिसरात आल्याबद्दल मी एमजे कॉलेज जिमखाना तसेच एकलव्य क्रीडा संकुल परिवारातर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. क्रीडा क्षेत्राशी संबंधित सेमिनार असल्यामुळे आदरणीय रवींद्र नाईक साहेबांना विनंती केली की तुम्ही आपण म्हणजे क्रीडा विद्यार्थ्यांना पनिशमेंट करणं किंवा हे करणं क्रीडा शिक्षकाचं काम म्हणजे बहुतेक 80% भार क्रीडा शिक्षकांकडे होता. आता शासन निर्णयाप्रमाणे आपण बोलू पण शकत नाही, वावरू पण शकत. त्यामुळे ही पिढी भीती म्हणजे आदर आणि भीती या पिढीमधला निघून गेला. ते जेव्हा वरच्या लेवलला येतात आदर आणि भीती निघून गेल्यामुळे स्वैराचार बुद्धी त्यांच्यामध्ये वाढलेली आहे. कुठेही अवगुणपणा करणं कोणत्याही देशात आपण शिकलेलो आपण सुद्धा अजूनही बोलता येत नाही. डॉक्टर सांगतात की तुम्ही त्यांना खेळायला पाठवा तर याच्यामध्ये शुगर मुलांना आतापासून टाकणार. हे माझे प्रॅक्टिकल आहे, माझ्याकडे मी लिहून ठेवलेलं आहे सर. आणि या पेजवर एक मी पेपर सुद्धा प्रेझेंट करणार आहे की मोबाईलमुळे किंवा पाठांतरामुळे कदाचित पाठांतर होत नसेल. आता स्मार्ट क्लासरूममध्ये स्मार्ट बोर्ड आले. तुमचं लेखन कौशल्य गेलं, पठण कौशल्य गेलं, जे ओरडून पाढे म्हटल्या जायचं ते खूप मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्सच्या बाबतीत जनजागृती रिव्होल्युशन म्हणजे एक नवीन येते. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवून आपण अपडेट व्हा, नवीन खेळांकडे अपडेट व्हा. जे आता नवीनच आहेत आमची काही मंडळी लागले त्यांनी अपडेट व्हा. जुन्या लोकांनी त्यांचे आलेले अनुभव त्यांचे भेट त्यांना द्या. एवढंच आपल्यापुढे आवाहन करतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल मी आयोजक क्रीडा अधिकारी कार्यालयाचे आभार मानतो. धन्यवाद. रवींद्रजी नाईक साहेब, जिल्हा अधिकारी क्रीडा अधिकारी, आदरणीय प्रदीप तळवलकर सर, छत्रपती पुरस्कार विजेते, आदरणीय राजेश जाधव सर, आदरणीय ठाकरे सर, आदरणीय बेलोरकर सर, आदरणीय देशमुख सर. की आज विद्यार्थी कसा आहे, ह्या विद्यार्थ्याला काय अडचणी येत आहेत, यांच्यामुळे आपल्याला काय अडचणी होत आहेत, हा विचार जर आपण केला की त्यांचे जे बोल होते हे स्वतःच्या आश्रया जे अनुभव आले त्या अनुभवाचे बोल होते. या बोलाला आपल्याला भविष्यामध्ये जर खोटं करायचं असेल तर आपल्याला थोडं कामाकडे लक्ष द्यावं लागेल. स्पर्धा म्हटल्यानंतर आपण ज्या आल्या स्पर्धा तर संघटनेच्या माध्यमातून, शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून परिपत्रक काढा की प्रत्येक शाळेने जे जे गेम पार्टिसिपेशन करायचं त्यांना करू द्यायचं, त्यांना आळकाठी आणता कामा नये, हे परिपत्रक आपण काढतो. शिक्षण मंत्री महोदय आदरणीय दादा भुसेंना आम्ही विनंतीच करू. बऱ्याच वेळेला पालकांना वाटतं की माझा मुलगा ग्राउंडवर गेला की तो आज मार्काच्या कॉम्पिटिशन मध्ये कुठेतरी मागे पडेल, पण मुळात असं नसतं. जसं म्हणतो आपण की आमचं शरीर सुदृढ असेल तर माइंड सुदृढ होतं. पण दुर्दैवाने आज कन्सेप्ट बदलत चालले आहेत. पूर्वी ग्रामीण भागात तर चांगले संघ येत होते. साहेब नाईक साहेब, आपली अपेक्षा होती की 150 शिक्षक आले पाहिजे.
आज 250च्या वर शिक्षक आले, पण मी समाधानी नाही. तुम्ही म्हणाल की आमची तर 150चीच अपेक्षा होती, 250 आले. पण मुळात क्रीडा शिक्षक हे आपल्या जिल्ह्यामध्ये 600च्या वर क्रीडा शिक्षक आहेत. आणि हे 600 क्रीडा शिक्षक या ठिकाणी हजर याच्यासाठी आहेत की आपण अतिशय चांगला कार्यक्रम आयोजित केला. नियम जे मुलांना घराबाहेर जाऊ द्यायला आपण सुद्धा तयार नाहीत, कारण माझा एकटा मुलगा आहे, बाहेर गेला तर कसं. आणि मुळात बाहेर खेळायला त्याला मित्र सुद्धा नाही, पण त्याचे मित्र आपण कोण केले तर मोबाईल केलेले. मुलगा रडायला लागले की आई सर त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकते. तिथून आपण त्यांना सवय लावतोय. या सवयी आपल्याला की दिवसभराचा कार्यक्रम अटेंड करा. मी तर बऱ्याच वेळेला होतं, आता काय झालं सर दुपारचं जेवण झालं की संध्याकाळची गाडी मग चला आपण राहू द्या, असं न होता आपण संपूर्ण टेक्निक ज्या पद्धतीने सांगितलं जाणार आहे त्याचे सर्व आत्मसात करा. त्याचे पॉइंट घराचा 6:30 नंतर ज्या सिरियल चालू होतात लक्ष्मीच्या पावलांनी, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, आई कुठे काय करते, आमचं ठरलंय यार काय ठरलंय, मुलं काय, आई त्या सिरियल मध्ये वडील तवातावत आले तेही बसतात. दुसरे तज्ञ मार्गदर्शक आहेत खो खो खेळाचे, महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेचे ते सहसचिव आहेत. पुढील तज्ञ मार्गदर्शक आहेत ऍथलेटिक्स खेळाचे, जळगाव जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनच्या पंच समितीचे अध्यक्ष आहेत. अँग्लो उर्दू ज्युनियर कॉलेजला जळगाव जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळासाठी फार मोलाचं असं योगदान त्यांचं आहे. हे कुस्ती या खेळावरती आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. सय्यद गौसिंग सर आहेत. कुमारी चंचल वाणी मॅडम या योगासना या खेळावरती या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचे सन्मान अण्णासाहेबांनी करावा. सर्वप्रथम आपण जो एमओयू केला गेला तो ज्या कॉलेजला आधी ते होते ASKW महाविद्यालय, जसं मी आता एमओयूचं सिनियर कॉलेजेसला सुरुवात केलेली आहे. हायस्कूलच्या कॉलेजला आपण जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय असं एमओयू केलं आहे. त्याच्यानंतर आता MD कॉलेजला पण आपल्याला त्याच पद्धतीने एक एमओयू करायचं आहे. बेसिकली एमओयूचा बेनिफिट असा असतो की शासनच्या जेवढ्या शासनाच्या स्कीम्स असतील, प्रोग्राम्स असतील त्या आणि संस्थेचे कार्यक्रम एकत्रित राबवणे याचा बेनिफिट सिनियर कॉलेजला असा असतो की त्यांच्याकडे नॅक होतं, नॅक ऍक्रेडिटेशन, की इथे कोणाला काय करून घेता येईल किंवा कोणाला कोणाचा कसा उपयोग करून घेता येईल. तर आमचे ज्यावेळेस एक कुटुंब म्हणून, म्हणजे जसं जळगाव जिल्हा हा एक क्रीडा विभाग जर बघितला तर त्याचे कुटुंब प्रमुख म्हणून आणि पहिले होते मागच्या वर्षापर्यंत ते आता 6 क्रेडिटमध्ये, म्हणजे ऑलरेडी 8 क्रेडिटमध्ये झाले तर ते आता 6 क्रेडिटमध्ये आहे. मग याचा आपल्या क्रीडा शिक्षकांना काय फायदा होऊ शकतो. तुम्ही जर सायमल्टेनियसली एकीकडे योग शिक्षण केला, सर्टिफिकेट कोर्स इन योगा केला, त्याचबरोबर सरांनीच स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन कल वाढवला, त्यानुसार इव्हन जर आता एमओयू सरांच्या असं केटीएचच्या कॉलेज बरोबर एक पण एमओयू झाला. माझी केटीएचच्या कॉलेजला बदली झाल्यानंतर लगेच केटीएचच्या कॉलेज बरोबर पण एमओयू झाला. जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा सायकलिंग सुरू केलेली आहे. क्रीडा साहित्याचा तुम्ही विषय केला, या ठिकाणी साहेबांचा फायदा करून घ्या. मी तुम्हाला एकच सांगेल मॅडम की राज्यातील जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमधलं, धन्यवाद मॅडम, धन्यवाद नाईक साहेब. आता